एकीकडे आमचा तमाशा म्हणजे मराठी चित्रपटाचा आत्मा होता बघा. प्रत्येक तिसरा चित्रपट हा तमाशापट असायचा. अहो लावणी शिवाय तर मराठी चित्रपट पूर्णच होत नसे. लावणीने मराठी चित्रपट संगीताला एक अस्सल रूप दिलं होतं बघा. कालांतराने अस्सल लावणी मराठी चित्रपटातून पण बाहेर गेली. नंतर लोकांना फिल्मीच लावणी आवडायला लागली. पण या अस्सल लावणी पाहायला मिळाली आमच्या या लोककला महोत्सवात. नटरंग सिनेमाला नुकताच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. म्हणून आम्ही आमच्या या लोककला महोत्सवात नटरंगच्या पूर्ण टीमचा सत्कार केला बघा. आणि याचे संगीतकार अजय अतुलजी यांची एक प्रकट मुलाखत पण घेतली. फ्युजन बद्दल किंवा लोकसंगीताबद्दल आणि तुमची मतं काय आहेत हे जाणून घ्यायचं. मी एक गोष्ट मला अभिमानाने सांगावीशी वाटते की अजय अतुल आता महाराष्ट्राचे भारताचे जे काही संगीतकार आहेत ते आत्ता संगीतकार आहेत. अजय अतुल हे पहिले लोक कलाकार होते, ते लोक कलाकार आहेत. म्हणून आज हे जे काही गाणी वाजतायत, जे काही सगळीकडे गाणी तुम्ही लोकांनी डोक्यावर घेतलीत, हे जे यश दिसतंय ते लोककलेमुळेच मिळतंय. मला असं वाटतं की लोककला या शब्दातच सगळा त्याचा अर्थ आहे की जी आजीची माझी सुरुवात झाली की कुठलंही इन्स्ट्रुमेंट घरी नव्हतं, कोणी काही सांगायला नव्हतं, कोणी शिकवायला नव्हतं, आणि वासुदेव यायचा आणि घरात जागरण गोंधळ व्हायचे, घरात अजून काकडा आरती असायची. आमच्या दोघांना एकच सवय अजूनही आहे, कुठेही वाजायला लागले की आम्ही तिकडे जातो आणि त्यातूनच शिकत शिकत गेलो, त्यातूनच ते रक्तात भिनत गेलं. नटरंगचं म्युझिक करताना त्यात चॅलेंज ते काय होतं हे आम्हाला अजून कळलेलं नाही. ह्याच्यात कसलं आलं चॅलेंज? मराठी मुलांना लावणी कराल का असं विचारणं म्हणजे चॅलेंज आहे काय? मराठी मुलांना लावणी करता आलीच पाहिजे, मग करणार काय आम्ही? कशी करणार हा वेगळा भाग झाला, पण ती करणार का हे काही आव्हान नव्हतं, ते रक्तात होतं. उलट कित्येक दिवसांनी असा पेपर आपल्याला येणं ज्याची आपण अपेक्षा ठेवतो की ह्याच्यातला कुठला पहिला सोडू प्रश्न. 100 मार्काच्या पेपरमध्ये पहिला कुठला सोडू, निबंध लिहू की टिपाद्या लिहू की काय करू, अशी एक तळमळ होतं ना की क्या बात आहे, काय सोपा पेपर आहे. आमच्यासाठी फार सोपा पेपर होता नटरंग म्हणजे. इट्स नॉट, त्याच्यामध्ये आम्हाला कुठेही अडचण नावाची गोष्ट नाही. या मुलाखतीच्या दरम्यान आमच्या अजय अतुलजींनी एक प्रामाणिक कबुली दिली बघा की यांना हे जे काय संगीत सुचलंय त्या सगळ्याचं श्रेय आमच्या लोकसंगीताला जातं म्हणून. आमच्या सारखे लोक कलाकार जरा दुर्लक्षित राहिले, पण त्यांनी ही वेदना अजय अतुलजींनी लई समजून घेतली बघा. म्हणूनच खेळ मांडियेला सारखं गाणं आम्हाला समर्पित केलंय त्यांनी. कुठल्याही कलावंताला किंवा कुठल्याही सामान्य माणसाला किंवा कुठल्याही सामान्य कलाकाराला जो सिरियसली मनापासून स्ट्रगल भोगायला लागतो ना, जो एक कंटिन्यूस संघर्ष जो त्याच्या आयुष्याशी, त्याच्या घरच्यांशी, त्याच्या इतर आजूबाजूच्या समाजाशी तो जो कंटिन्यूस करत असतो ना, त्याचं प्रतिबिंब आहे. हा आमच्या दोघांसाठी हे गाणं आमच्या दोघांचं गाणं होतं इतके दिवस, पण मी अत्यंत मनापासून आमच्या सर्व लोककलावंतांना हे गाणं समर्पित करतो आज. तुमच्या सगळ्यांचा स्ट्रगल पाहून जे काही आमच्या मनात आलं, आम्ही स्वतः जे भोगलं त्याच्यातनं आम्हाला जे स्फुरलं ते हे गाणं होतं.
आधार कुणाचा नाही, भेगाळल्या भुई पारी जीनांगार जीवाला जाळी, हे बळदे झुंजायाला किरपेची ढाल दे, इनविती पंच प्राण जीवारात ताल दे, करा पाल रान देवा चढाना शिवार, तरी नाही धीर सांडला खेळ मांडला. लय बरं वाटलं, उमेद वाढली. दरवर्षी आम्ही येऊन इथे लोककला सादर करू, लय आनंद झाला बघा. अशीच एक आनंदाची गोष्ट मला तुम्हाला पण सांगायची आहे बरं का. दर रविवारी तुम्ही सकाळी 11:30 वाजता हाऊसफुल बघतात, पण आता यापुढं दर सोमवारी दुपारी 4 वाजता पण तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर आता आपण भेटूया बरं का पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत राम राम.